नमस्कार. आज आपण रागिणीची कथा पाहणार आहोत. सासूबाई, मी थोडे दिवस माहेरी जाऊन येऊ का हो? घाबरतच रागिणीने आपल्या सासूला विचारले. तुला जायचे असेल तर जा, पण लवकर यायचं. जास्त दिवस अजिबात थांबायचं नाही आणि तुझ्या पोरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर, मग जा. तू माहेरी गेल्यावर मी तुझ्या मुलांचं काहीही करणार नाही. शशिकलाबाई म्हणजे रागिणीची सासू बोलली. असं तोडून का बोलता सासूबाई? माझी मुलं तुमची नातवंड आहेतच ना. पण मी आता थकले. माझ्याकडून तुझ्या पोरांची कामं होत नाही, त्यामुळं तुझं तू ठरव काय करायचे ते, शशिकलाबाई बोलल्या. शशिकलाबाईने रागातच जेवणाचं ताट आपटलं आणि आपल्या खोलीत जायला निघाल्या. तेवढ्यात रागिणीने त्यांना थांबवलं. अहो सासूबाई, माझ्या वडिलांना बरं वाटत नाही. त्यांचं तिथं करायला पण कोणी नाही. थोडे दिवस मी त्यांच्याकडे गेले असते तर त्यांना थोडी मदत झाली असती, रागिणी बोलते. शशिकलाबाई रागातच तिच्याकडे पाहत बोलतात. तुझ्या बापाला काय तू एकटीच मुलगी आहे का? तुझा भाऊ पण आहे ना. तो नाही जाऊ शकत का त्यांच्याकडे? की प्रत्येक वेळेस थोडं काही झालं की तू आपलं उठायचं आणि निघायचं बाप बाप करत. अहो सासूबाई, तुम्हाला पण माहीत आहे ना, श्रीपत दादा पुण्याला जॉब करतो, त्याला सुट्टी मिळत नाही, रागिणी शांतपणेच बोलते. आणि तू मात्र मोकळीच, तुला काहीच कामधंदा नाही, बरोबर ना? तुझ्या पोरांची कामं काही माझ्याकडून होणार नाही. तुला जायचे असेल तर जा, पण तुझ्या मुलांना सोबत घेऊन जा, शशिकलाबाई तोऱ्यातच बोलल्या. रागिणी जीवाच्या आकांताने सासूबाईला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण शशिकलाबाई काहीही ऐकायला तयार नव्हत्या. रागिणीचे कामात काही लक्ष लागेना. तिला राहून राहून आपल्या वडिलांची आठवण येत होती. डोळ्यातले अश्रू पुसत ती आपले काम आवरायच्या मागे लागली होती. तेवढ्यात रमेश म्हणजे तिचा नवरा तिला आवाज देत खाली येतो. रागिणी, माझा डबा भरला का? दे बरं लवकर, मला उशीर झालाय. रागिणी रमेशकडे रागाने पाहत त्याचा डबा देते आणि म्हणते, सकाळी लवकर उठून तयार व्हायला काय होते? मला काय 4-4 हात आहेत का सगळी कामं आवरायला? रागिणी आज एवढी का रागावली आहे? रमेशला समजेना. पण रागिणीचे बोलणे शशिकलाबाईने ऐकले आणि त्या रागातच आपल्या खोलीच्या बाहेर आल्या. रमेश, तुझ्या बायकोला थोडा आवर घाल. 8-10 दिवस झाले की या मॅडमला माहेरी जायचे असते. भाऊ लागलाय त्याच्या प्रपंचाला आणि या मॅडमला एकटीलाच बापाचा मोठा पुळका. आपल्याला पण संसार आहे, मुलं बाळ आहे, हे कसं कळत नाही रे तुझ्या बायकोला? आईचे बोलणे ऐकल्यावर रमेश रागिणीकडे पाहत बोलतो. अगं रागिणी, श्रीपतला पण समजायला पाहिजे ना. त्याने पण अधूनमधून वडिलांकडे आले पाहिजे. त्यांना काय हवं नको पाहिलं पाहिजे. पण तो आपला राहतो तिकडे पुण्याला बिनघोर, आणि तो असं सारखं सारखं माहेरी जाणं मला पण आवडत नाही. माझ्या आईचे पण वय झाले, तिने अजून किती दिवस कष्ट करायचे? रमेशचं बोलणं ऐकून तर आता रागिणीची तळपायाची आग मस्तकात गेली होती. रमेशकडे रागानेच पाहत रागिणी बोलली, तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मला. रागिणी रागानेच आपल्या रूममध्ये जाते आणि कपडे भरायला सुरुवात करते. म्हणजे तू माझं पण ऐकणार नाही? रमेश बोलला. तशी रागिणी बोलते, तुमचे भाऊ बहीण पण गुजरातला असतात ना, मग तुमच्या आईबापाची जबाबदारी फक्त तुमचीच आहे का? त्यांची काहीच जबाबदारी नाही का? रागिणी रमेशवर चांगलीच भडकली होती. बापासाठी तिच्या जीवाची घालमेल झाली होती. बापाच्या प्रेमापोटी आज पहिल्यांदाच रागिणी सासरच्या लोकांच्या विरोधात गेली होती. पटकन तिने बॅग भरली आणि सासूबाईचा व नवऱ्याचा विचार न करता ती घाईतच बापाच्या ओढीने घराबाहेर पडली. काही वेळी मुलांचाही विसर तिला पडला होता. 4-5 तास रेल्वेने प्रवास करून ती बापाच्या घरी पोहोचली. बापाला पाहून तिला रडू आलं, पण कसं तरी अश्रू थांबवत ती बापाजवळ बसली. बाबा, कसे आहात तुम्ही? रागिणीने विचारले.
अगं रागिनी, आता तू आली म्हणजे मी लवकर बरा होईल बघ. डबडबत्या डोळ्यांनी रागिनीकडे पाहत बाबा बोलले. रागिनीच्या बाबांना पॅरालिसिस झाला होता, त्यामुळे कधी कधी त्यांना जास्त त्रास जाणवायचा. रागिनीचे बाबा घरी एकटेच असायचे. त्यांची काळजी घ्यायला जवळचं असं कोणी नव्हते. एक कामवाली होती, पण ती यायची व तिचं काम करून निघून जायची. त्यामुळे बाबांना थोडं काही कमी जास्त झालं की रागिनीला आहे त्या परिस्थितीत धावत पळत माहेरी यायला लागायचे. त्यामुळे तिची सासू तिला सासरवास करायची, पण बापासाठी रागिनी तोही सहन करायची. रागिनी, तू मला थोडे काही झाले की लगेच देतेस बघ, पण माहेरपणाचे सुख तुला माहेरी आल्यावरही मिळत नाही. सासरी पण काम आणि माहेरी आल्यावरही कामच करावे लागते. पुरी, तुझी आई असती तर तिने तुझे चांगले लाडकोड केले असते, चांगलं करून खायला घातलं असतं. पण मी अशा अवस्थेत अंथरुणाला खिळून पडलोय. बाबा रडतच बोलत होते. रागिनी बोलू लागते. बाबा, जाऊ द्या ना, नका वाईट वाटून घेऊ. तुमच्याबरोबर थोडे दिवस राहिले तरी माहेरवाशिनीचा आनंद मिळतो बघा मला. बरं, आता गप्पा भरपूर झाल्या आपल्या. मी तुमच्यासाठी शेवयांची खीर करते. रागिनीने पटकन शेवयांची खीर बनवली आणि बाबांसाठी घेऊन आली. बाबा, चला पटकन खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. बाबांना तर आता रडू आले. लेकीचे माहेर पण खरं तर आईबापाने जपायचे असते, पण प्रत्येक वेळी रागिनीला बाबांचे आजारपण सांभाळावे लागत होते. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यातच रागिनी अडकून पडली होती. रागिनी सासरी देखील सगळी कामं जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती, तरीही सासूचा सासरवास तिला सहन करायला लागायचा. 2-3 दिवसांनी बाबांना बरं वाटू लागलं, त्यामुळे रागिनीचं टेन्शन थोडं कमी झालं. बाबांना जेवण, औषधे सर्व ती वेळच्या वेळी देत होती. रागिनीचा भाऊ श्रीपत फोन करून बाबांची चौकशी करायचा, पण त्याला बाबांकडे यायला जमत नव्हते, कारण त्याला कामावरून सुट्टीच मिळत नव्हती. पण रागिनीच्या भावाने बाबांसाठी कायमची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. बाबांजवळ राहून काहीतरी व्यवसाय करणार होता तो. रागिनीलाही तसे त्याने कळवले होते. रागिनीताई, तू काळजी करू नको. तुला किती त्रास होतोय हे कळतंय मला. शेवटी तुलाही नवरा, मुलं, सासू सासरे आहेत, तरी पण माहेरच्या जबाबदाऱ्या पण सांभाळते. आता मीच बाबांजवळ येऊन राहणार आहे, त्यामुळे तुझे ओढाताण कमी होईल. श्रीपतला बाबांची काळजी आहे हे पाहून रागिनी मनोमन सुखावते. रागिनी 8 दिवसांनी परत सासरे आली, पण सासू सासरे व नवरा काही तिच्याशी नीट बोलेना. रागिनीच्या छोट्या मुलांनाही सासूने काहीतरी सांगितले होते, त्यामुळे तेही आईशी कमीच बोलायचे. रागिनीच्या नवऱ्याने म्हणजे रमेशने तर चांगलाच आबोला धरला होता, तरीही ती आपल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत होती. काही दिवसांनी रागिनीच्या भावाचा श्रीपतचा तिला फोन आला. शशिकलाबाईने दुरूनच अंदाज लावला, आता परत हिचा बाप आजारी पडला वाटतं. आता ही कशी माहेरी जाते मी बघतेच. शशिकलाबाई म्हणजे रागिनीची सासू रागिनीचे बोलणे लपून ऐकत होती. रागिनीचा भाऊ त्याच्या बायको मुलांसह रागिनीच्या बाबांकडे राहायला आला होता आणि हे सांगायला त्याने रागिनीला फोन केला होता. तेवढ्यात सासूबाईंनी येऊन रागिनीला बोलायला सुरुवात केली. आता जर का तू परत माहेरी गेलीस तर परत माझ्या दारात पाऊल टाकायचे नाही. रागिनीची सासू तोंडाला येईल ते बोलत होती. रागिनी बोलते, सासूबाई बास करा आता तुमचे. एखादे ऐकून घेते म्हणजे काहीही बोलायचे का? आणि मी आता सारखं सारखं माहेरी जाणार नाही, कारण माझा भाऊ बाबांकडे राहायला आलाय. त्यामुळे या गोष्टीवरून तुम्ही माझ्यासोबत भांडण करायचे नाही. तुमची चिंता मिटली आत्ता. रागिनीचे बोलणे ऐकून सासूबाई रागिनीकडे पाहतच बसली.
आता काय बोलावे सासूबाईला समजेना. सासूबाईची तर बोलतीच बंद झाली. रागिणीचा भाऊ त्याचे कर्तव्य विसरला नव्हता, पण परिस्थितीपुढे तो हतबल होता. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा छान कथा ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.